सर्व रूपमयी देवी, सर्व देवीमय जगत, अतोहम विश्वरूपांतां नामामि परमेश्वरीं। ही देवी सर्व रूपमयी आहे, हे जग संपूर्ण देवीमय आहे, म्हणून मी या परमेश्वराला नमस्कार करतो। आपल्या संस्कृतीत देवी पूजेची प्राचीन परंपरा आहे। वैदिक काळातही देवतांचा महिमा वर्णिलेला दिसून येतो। ऋग्वेदात वर्णने दिसून येतात। शक्ती रूपात स्त्री मूर्तीच मानली गेली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्यांनी देवीचीच प्रार्थना केली आणि मातेने आपल्या पुत्रांसाठी अवतार घेतला। या सृष्टीत जिथून शक्तीची अनुभूती झाली तिला ऋषी मुनींनी पूज्य मानले। या सर्व शक्तींची आद्य देवता म्हणजे आदिशक्ती। या आदिशक्तीपासूनच ब्रह्माची निर्मिती झाली असा आपला विश्वास आहे। सृष्टीतील सर्व सृजनाची निर्मिती हे या आदिशक्तीचे भव्य उदात्त स्वरूपाचे कार्य आहे। त्याचबरोबर सज्जनांना सहाय्य करणे, त्यांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे हेही या आदिमातेचे प्रमुख कार्य आहे। आदिमातेची विविध रूपे व तिचे कार्य हे आपल्या आकलनापलीकडचे आहे। अशा शक्तीला अनन्य भावे शरण जायचे, नतमस्तक होऊन पूजन करायचे ही आपली परंपरा वर्षभर विविध सण उत्सवांच्या माध्यमातून देवीची मनोभावे आणि विधिवत पूजन करून या परंपरेचाच एक भाग आपण सांभाळतो। संपूर्ण देशभर साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवापैकी देवीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव। 9 दिवसांच्या ह्या उत्सवात मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने देवी मातेचे पूजन केले जाते आणि तिची सतत कृपा दृष्टी राहावी म्हणून मनोभावी प्रार्थना केली जाते। वर्षभर साजरे होणारे वैविध्यपूर्ण सण आणि उत्सव हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य। हे सणवार केवळ आनंद, मौजमजा एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर त्यामागे एक व्यापक विचार आहे। सणवार उत्सवांची गुंफण करताना शारीरिक व मानसिक आरोग्याचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे। त्याचप्रमाणे कौटुंबिक नाती दृढ होताना नवीन नाती निर्माण व्हावीत, जोपासली जावीत आणि कौटुंबिक जिव्हाळ्याबरोबर सामाजिक सलोखा निर्माण व्हावा असा दृष्टिकोन सण उत्सवामागे आहे। आपल्या भारतीय संस्कृतीची ही शिकवण लक्षात घेऊन 1978 साली ठाण्यातील टेंबी नाका परिसरात एक अभिनव उपक्रमास प्रारंभ झाला। ठाण्यातील लोकप्रिय नेते माननीय धर्मवीर श्रीमंत श्री आनंद दिघे साहेब यांनी टेंबी नाका येथे नवरात्रोत्सव प्रारंभ करण्याचा संकल्प सोडला। समाजातील विविध स्तरातील हितचिंतकांशी याविषयी त्यांनी संवाद साधला व आपला मनोदय व्यक्त केला। आपली संस्कृती व परंपरा यांचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी असा व्यापक विचार हा उत्सव सुरू करण्यामागे होता। विविध जाती धर्माचे लोक या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावे आणि सर्वांच्या परस्पर सहकार्याने या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा हे उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते। या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे आणि स्वयंसेवकांची एक दमदार फळी तयार व्हावी हाही हेतू होता। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू करताना लोकशिक्षण आणि जनजागृती हे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते। तोच आदर्श आनंद दिघे साहेबांनी डोळ्यासमोर ठेवला। ठाणे शहर म्हणजे कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे एक सांस्कृतिक शहर, ऐतिहासिक काळापासून स्वतःचा ठसा उमटवणारे महाराष्ट्रातले एक प्रमुख शहर, ऐतिहासिक काळात श्री स्थानक म्हणून प्रसिद्धी प्राप्त केलेले शहर
मंदिरांचे गाव आणि तलावांचे गाव म्हणूनही प्रसिद्धी पावलेले होते. हे शहर परंपरा जोपासताना काळानुरूप बदल करत जाणारे असे हे ठाणे शहर. येऊरची हिरवीगार वनश्री, ठाण्याची खाडी यामुळे ठाण्याचे सौंदर्य अधिकच खुलते. आधुनिक काळात ठाणे शहर चोहो बाजूनी वाढत असताना जणू काही काट टाकत आहे. उड्डाण पूल, उंच गगनचुंबी इमारती, भव्य गृहनिर्माण प्रकल्प, चकचकीत मॉल यामुळे शहराचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे. पण कुठेतरी गतकाळाशी आपली नाळ जोडलेली असते. तेव्हा ठाण्याच्या गतकाळाविषयी ठाणे शहराची वैशिष्ट्ये तरी किती सांगावी. इसवी सन 1538 मधील नोंदीनुसार ठाणे शहरात 60 तलाव आणि 60 देवळे होती. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर व त्यातील नंदी हे तर ठाण्याची भूषणच आहे. ठाण्यात मराठी भाषेतील ग्रंथांचा संग्रह करणारे महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय 1893 मध्ये स्थापन झाले. 16 एप्रिल 1853 रोजी तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनल ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली होती. ठाण्यातील सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चमधील घंटा ही देशातील मोठ्या घंटांपैकी एक मानली जाते. ठाण्यातील गडकरी रंगायतन हे नाट्यगृह आशिया खंडातील प्रसिद्ध नाट्यगृहापैकी एक म्हणून ओळखले जाते. ठाण्याला नावलौकिक प्राप्त करून देण्यात येथील कलाकार, खेळाडू, विविध क्षेत्रातील थोर व्यक्ती, विचारवंत यांचे मोलाचे योगदान आहे. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर, गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे कला भवन आणि माननीय धर्मवीर श्रीमंत श्री आनंद दिघे साहेब यांचा टेंभी नाक्यावरील सुप्रसिद्ध नवरात्रोत्सव यांनी ठाण्याच्या नावलौकिकात अधिकच भर घातली आहे. नवरात्रीचे 9 रंग कोणते, त्या 9 रंगांचे महत्त्व काय हे जाणून घेण्यासाठी गुड मॉर्निंग 24 तास या चॅनलला भेट द्या. गुड मॉर्निंग 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलवर दुर्गा देवीचे 9 अवतार आणि त्यामागील रहस्य हा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका.
मॉर्निंग 24 तास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग 24 तास.